लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत काल जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली। या बैठकीला सर्व विभागाचे अधिकारी आणि प्रमुख कर्मचारी उपस्थित राहणं बंधनकारक होतं। मात्र बैठकी आधी सूचना मिळूनही अनेक विभागातील अधिकाऱ्यांनी नियोजन समितीच्या बैठकीला जाणीवपूर्वक दांडी मारल्याचे समजताच पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दांडी बहादर अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले। आता नेमकी काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। या बाबतीत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। तब्बल 4.5 महिन्याच्या कालावधीनंतर काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नियोजन समितीची बैठक पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली। अनेक अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं। लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये हे काल नियोजन समितीची या ठिकाणी बैठक पार पडली। या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना काही दिवस अगोदरपासूनच सूचना देण्यात आल्या होत्या। त्यानुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या नियोजन समितीच्या बैठकीला वेळेवर उपस्थित राहणं हे प्रोटोकॉलनुसार गरजेचं होतं। मात्र शिवेंद्रसिंहराजे भोसले जे पालकमंत्री आहेत त्यांच्या या नियोजन समितीच्या बैठकीला पाठ बऱ्याचशा अधिकाऱ्यांनी फिरवली आणि पत्रकारांनी ही बाब शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या लक्षात आणून दिल्याच्या नंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कालच या संबंधित अनुपस्थित असलेल्या अधिकाऱ्यावर आणि कर्मचाऱ्यावर कारवाई करावी असे आदेश जे आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। आणि या आदेशाच्या कारवाईमुळे कुठं ना कुठं आता अनेक अधिकाऱ्यांवरती ही कारवाईची टांगती तलवार जी आहे ती राहणार आहे आणि कुठे ना कुठे पालकमंत्र्याच्या नियोजन समितीच्या बैठकीला अनुपस्थित राहण्याची जी ही प्रथा या अधिकाऱ्यांनी या आधी सुरू केली होती, या प्रथेला कुठंतरी ब्रेक लागण्याची चिन्ह या ठिकाणी निर्माण झाली आहेत। मात्र जिल्हाधिकारी भारत बाष्टेवाड या पालकमंत्र्याच्या आदेशाला किती गांभीर्यानं घेतात आणि कशा पद्धतीची कारवाई कर्मचाऱ्यांवरती आणि अधिकाऱ्यांवरती करतात हे पाहणं मात्र गरजेचं असलं तरी ही कारवाई कसल्याही दबावापोटी न होता किंवा ही कारवाई जी आहे ते सरळ पद्धतीने व्हावी अशी अपेक्षा आहे। त्यामुळं या अधिकाऱ्यांवरती कुठंतरी वचक राहील आणि कर्मचारी अधिकारी पालकमंत्र्याच्या बैठकीला किंवा नियोजन समितीच्या बैठकीला पुन्हा गैरहजर राहणार नाहीत याची काळजी जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी। अशा प्रकारची कारवाई जी आहे ते जिल्हाधिकाऱ्यांनी करणं अपेक्षित आहे। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.